हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल. वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारके. तर मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो भोपळा. ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि ह्याची जी स्किन आहे ते आपण काढून टाकूयात. ह्याची साल काढून टाकू. तुम्ही याला सालीसकटसुद्धा शिजायला टाकू शकता, पण प्रॉब्लेम काय होईल की लवकर शिजणार नाही. सालीसकट शिजायला टाकला ना तर शिजल्यानंतर त्याची साल अलगद निघते, पण शिजायला थोडा वेळ घेतो. त्याच्यामुळे मग साल काढून आपण त्याला शिजायला टाकूयात, म्हणजे तो लवकर शिजेल. आता याला आपण जे साल काढून घेतल्यात आणि याला बारीक पीसेसमध्ये कट करूयात. तुम्ही याला कुकरमध्ये सुद्धा शिजायला ठेवू शकता. मी पातेल्यामध्ये पाणी टाकून याला शिजवणार आहे. भोपळा थोडासाच आहे, त्याच्यामुळे मग मी पातेल्यातच ठेवलं त्याला शिजण्यासाठी. याला आता गॅसवर ठेवलेलं आहे. आता एक 10 मिनटामध्ये शिजेल तो. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. 10 ते 12 वेलचींच्या पण पूड करून घेऊया तोपर्यंत. आणि मध्ये-मध्ये लक्षसुद्धा ठेवूयात की भोपळा शिजलेला आहे की नाही. मध्ये-मध्ये चेक करत जा. अलगद कापला ना तो म्हणजे समजायचं की तो शिजलेला आहे. 10 मिनटामध्ये भोपळा छान शिजलेला आहे. आता आपण त्याला त्याचं पाणी गाळून जो भोपळा आहे तो आपण काढून घेऊयात. पाणी घेऊ नका जास्त, कारण की आपण त्याच्यामध्ये पीठ टाकल्यानंतर मग जास्त सैल होईल पीठ. ओके, त्याच्यामुळे मग फक्त भोपळा गाळून घ्या असा चाळणीच्या सहाय्याने. आता ह्याला आपण मॅश करून घेऊ फोर्कच्या सहाय्याने. तुमच्याकडे पावभाजीचं जर हे असेल त्याने पण तुम्ही ह्याला मॅश करू शकता. भोपळा छान शिजलेला त्याच्यामुळे तो अलगद मॅश होतो आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एखादा पीस असं ठेवू नका. सगळे जे पीसेस आहेत ते असे व्यवस्थित मॅश करून घ्या. एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला चवीप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. आता गूळ आणि भोपळा जो आहे आपण सगळं मिक्स करूयात. हा गूळ त्याच्यामध्ये पूर्ण वितळून घेऊयात आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकूयात पीठ. आणि हो, गूळ जे आहे ते मी किसून घेतलं होतं. म्हणजे त्याचे असे खडे नव्हते घेतले, कारण की मग वितळायला थोडा टाईम लागेल ना. किसून घेतल्यानंतर तो पटकन विरघळला जातो. इथे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकूयात आपण यामध्ये. आणि आपण वेलची पूड केली होती मगाशी, तर एक अर्धा चमचा आपण वेलची पूड टाकूयात. जायफळ घेतलेलं आहे मी थोडं क्रश करून. त्याने एक मस्त स्मेल येतो, असा खूप छान ॲरोमा येतो आपल्या घारग्यांना. इथे जे आता जे जिन्नस टाकलेले आहेत आपण सगळे एकजीव करून घेऊयात. आता आपण हाताच्या सहाय्याने सगळं मिक्स करून घेऊयात. पीठ तुम्हाला जसं हवं तुम्ही ॲड करू शकता, कारण की भोपळ्यामध्ये पाणी होतं शिजवलेलं. त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी बरोबर व्यवस्थित त्याला ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला जर असं वाटलं की खूपच पातळ होतं आहे, तर मग तुम्ही आणखीन थोडं पीठ टाकू शकता गव्हाचं. स्टार्टिंगला थोडंच टाका. हे पहा, आणि जास्त पण सैलसर नाही मळायचं आहे. आपल्याला थोडं घट्टच हवं आहे, त्यामुळे पीठ थोडं जास्तच घ्या. कारण की गूळ आणि भोपळा, गूळसुद्धा जो आहे पाण्यामध्ये वितळल्यानंतर त्याचं पाणी होतं आणि तो पाणी सोडतो. त्यामुळे पीठ आणखीन आपलं पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं जरा कडकच ठेवा पीठ. आता मी इथे थोडं तूप घेतलेलं आहे. तुपाचा हात लावूयात आपण ह्याला. ह्याने पण खूप छान असा ॲरोमा येतो आपल्या घारग्यांना. तर हे छान आपण मळून घेऊयात. आपण चपातीसाठी पीठ जसं मळतो ना तसंच आपण मळून घेऊयात. आणि मळल्यानंतर ह्याला जास्त वेळसुद्धा ठेवू नका, कारण की जसं मी सांगितलं की भोपळ्यामध्ये पाणी होतं आणि गूळसुद्धा चिकट असतो, त्यामुळे तो पाणी सोडतो. मग तुमचं पीठ जे आहे ते खूप जास्त सैल होणार तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर. एक 2 मिनटं तुम्ही ठेवू शकता, 2 किंवा 5 मिनटं. आता हे मळून झालेलं आहे. आपण ह्याला 5 मिनटं ठेवून देऊयात. 2 ते 5 मिनटं. तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल इकडे गरम झालेलं आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊयात, म्हणजे घारगे करून घेऊयात. एक छान अशी मोठी पोळी आपण लाटून घेऊयात आणि मग आपण त्याच्या पुऱ्या करूयात. आता पोळी जी आहे ना ती जास्त पातळ नाही लाटायची.
तुम्ही जर खूप पातळ लाटली तर मग त्याचा पापड होणार. तुम्हाला जर सॉफ्ट आणि छान असे मऊ घारगे खायचे असतील तर थोडी जाडच पोळी लाटायची. आता आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊयात वाटीच्या सहाय्याने. ओके. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण घारगे टाकूयात. तेल जास्तही गरम करायचं नाही आणि फास्ट गॅस ठेवायचा नाही. जर फास्ट गॅस ठेवलात तर मग जे घारगे आहेत ते करपून जाणार आणि शिजणार नाही. आतमध्ये कच्चेच राहणार. आणि जे घारगे आहेत ते सारखे सारखे आलटी-पलटी पण नाही करायचे, नाहीतर मग ते तेलकट होणार. आता घारगे जे आहेत ते दोन्ही साईडने मस्त शेकलेले आहेत, फ्राय झालेले आहेत. आपण काढून घेऊयात आणि उरलेले जे घारगे आहेत ते आपण लाटून घेऊयात. आता हे आपण राऊंड शेपमध्ये घारगे केले, पण कधी-कधी काय होतं की आपल्याला पटकन आवरायचं असतं. तर मग एक ट्रिक सांगते, तुम्हाला माहितीही असेल. जर पटकन आवरायचं असेल तर काय करायचं, एक पोळी लाटायची मस्तपैकी मोठी आणि त्याला असं सुरीच्या सहाय्याने त्याला असं कापून घ्यायचं ट्रायंगल शेपमध्ये. म्हणजे काय होतं माहिती आहे का, उरलेलं जे पीठ राहतं, आपण जेव्हा वाटीने त्याला गोल करून हे करतो किंवा एक एक पोळी लाटतो छोटी छोटी, त्यामध्ये आपला खूप टाईम जातो आणि जास्त वेळ लागतो. मग काय करायचं, ही पद्धत वापरायची. म्हणजे आपलं जे काम आहे ते पटापट होतं आणि एक वेगळा शेप असल्यामुळे लहान मुलं वगैरे असतात ते आवडीने खातात. आता हे जे ट्रायंगल शेपमधले घारगे आहेत हे आपण फ्राय करून घेऊयात मस्त. एक गंमत सांगू का? हे जे ट्रायंगल शेपमधले घारगे आहेत ना, ह्यांना पलटी करायची गरज नाही लागत. हे ऑटोमॅटिक पलटी होतात. बघितलं असेल तुम्ही. ओके. आता आपले जे घारगे आहेत ते सगळे तळून झालेले आहेत. बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत आणि इतके टेस्टी झाले होते, मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही करून बघा नक्कीच. इतके सुंदर, टेस्टी, मऊ, खुसखुशीत आणि गोड घारगे झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही जर हे घारगे तुमच्या घरच्यांना बनवून दिले तर ते नक्कीच तुम्हाला ॲप्रिशिएट करतील. कारण की आपण यामध्ये जे वेलची आणि जायफळ टाकलं होतं त्यामुळे एक मस्तच असा ॲरोमा आला होता आणि खूपच छान झाले होते. माझं चॅनल तुम्हाला कसा वाटला, माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. ओके. सो टेक केअर. बाय बाय.